मराठवाड्यामधील सोयगाव सावरखेडा गावामधील भीषण परिस्थिती समोर आली आहे। 3,500 फूट उतरून महिलांना आता पाणी भरावं लागतंय आणि अवघ्या एका झऱ्यावर या गावाचं पाणी अवलंबून आहे। तर मराठवाड्यामधील सोयगाव सावरखेडा गावामधील आपण ही भीषण परिस्थिती पाहतोय आणि 3,500 फूट उतरून त्यांना पाणी भरावं लागतंय आणि अवघ्या एका झऱ्यावर या पूर्ण गावाचं पाणी अवलंबून आहे। आणि ही दृश्य आपण पाहतोय, छोटी मुलं आहेत, महिला आहेत, ते सुद्धा भर उन्हात जाऊन 3,000 फूट खोल उतरून पाणी ते घेऊन येत आहेत आणि अवघ्या एका झऱ्यावर फक्त गावचं पाणी अवलंबून आहे। इतकी भीषण परिस्थिती सोयगाव सावरखेडा गावामध्ये असलेली आपण पाहतोय। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। नाविलाजी उतरणं लागलं पाण्यासाठी, तर पाण्यासाठी जीवन आहे ना आपलं, नाविलाजी तर करणंच लागेल। मग आणि महिला काही त्याच्याकडून येत नाही तर ते पोरं मुलं आणत्या, नाही आले तर मग त्याला थोडं थोडं गोट गोट पाण्यावर ताण भागून लागती। याचा समस्या ना आमच्या गावाचा। मग आता इतक्या दिवसाचं काही पाणी आम्हाला हेच आहे पहिल्यापासून जिऱ्याचं, जैसं माझं लग्न झालं त्यापासून आम्ही इथूनच पाणी नेतो। अजून मी नाही की नळाला प्यायचं पाणी आलं म्हणून आलं नसतं, फक्त आंघोळी पुरतं नळाला पाणी येतं, ते बी बाहेरचे पब्लिक आले की ते बी पाणी घेत नाही, तोंडामध्ये गुळणा करायला सुद्धा। हिरीवाले लोक भांडत आहेत, मग उली उली पाणी येतो ते बगीचाला भरायला, काय करा मग इकतच पाणी किती पैसे नाही आदले नाही, बुडी ठाडी जवळ कुठून आले पैसे, मग काय करावं आता, इलाज काय करावं त्याला, पाणी वाचून मरून जाते लोक आमचे। 3-3, 4-4 रोज पाणी नाही भेटत, मग आम्हाला इकत आणून प्यायचे नाही। 8-8 दिवस पाणी नाही येत आणि 8 दिवसात येतं तो 1 ड्राम पाणी देतं, त्याच्यातून काही थोडा जपून वापरा लागतो, काही वापरतो, काही विकत घेतो। ढोराला पाणी नाही, माणसालाच प्यायला नाही तर ढोराला कुठून येणार आहे। पाणी टंकर जर आलं तर मग येतो, 4 रोजात 5 रोज एकदा येतो, मग 1 ड्राम जर दिलं ना घरोघर त्याचे बी लावलं नाव, असं घरोघर लिहिलेलं त्याच्यावर, मुलाचं बायाचं माणसाचं। मग 1 ड्राम जर आलं तर मग त्याच्यातूनच आपण जपून जपून करा, असलं पाणी तर अंग धुवायचं, नसलं तर राहायचं। ढोराला पाणी नाही, कुठं काही नाही, कुठं काही नाही। ढोराचं पाणी ते बासन घासावं, त्याचं पाणी ठेवा, कुत्र्याला द्यावा, मांजरीला द्यावा, कोंबड्याला टाकावा पाणी, ते घाण पाणी। तसे पाणीचा पत्ताच नाही, पहिल्यापासून पाणी नाही। 2 अंडे नाही आला तर लगे असं माणूस दापसण्या टाकत चढता सुद्धा येत नाही। एक असं कसं तरी हिंमत धरून पाय उचलून टाकणं पडतो, तर कसं असं टेकवत टेकवत हात धरून असं खडकाला धरून झाडाला धरून चढणं पडतं, चढता सुद्धा येत नाही इथून।